आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच थेट जाऊयात भंडाऱ्यामध्ये। भंडाऱ्यात गॅस एजन्सी बाहेर नागरिकांनी राडा केलेला आहे। एजन्सी बाहेर पहाटेपासूनच नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत, परंतु सिलेंडर न मिळाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। दरम्यान पोलिसांना हस्तक्षेप करून गर्दी या ठिकाणी मोठी करावी लागली आहे। तुम्ही इथे आले आहात, काय तुमचं नाव आहे आणि आता तुम्हाला सिलेंडर मिळाला काय काय प्रशासनाने सांगितलं तुम्हाला? मी मुकेश गजबे, सातवण्यावरून 10 किलोमीटर अंतरावरून मी या गोडाऊन मध्ये आलेला आहे सिलेंडरसाठी। काल माझी मुलगी आणि माझे जावई वापस गेल्याच्या नंतर त्या लोकांनी मला सांगितलं की आज मिळणार आहे। मी 4 वाजेपासून या रांगेमध्ये असताना सुद्धा या प्रशासनाने ना बोर्ड लावलेला आहे ना काही केलेलं आहे। 8 वाजेच्या नंतर ह्या प्रशासनाचा म्हणजे या गोडाऊनचा मालक किंवा कोणी मजूर असेल तो आल्याच्या नंतर हे गोष्ट आम्हाला बोलू पाहिजे। नंतर पुरवठा अधिकाऱ्याला आम्ही माहिती दिली। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी शुभम देशमुख आपल्या सोबत जोडले गेले आहेत। शुभम, भंडाऱ्यातली ही दृश्य आपण पाहतोय, गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी राडा घातलेला आहे, नेमकं काय घडलंय या ठिकाणी? नक्कीच गॅस सिलेंडर मिळावा यासाठी नंबर लावल्यानंतर 8 दिवस लोटून सिलेंडर मिळत नसल्याने आज रविवार सुट्टीचा दिवस असतो आणि भल्या पहाटेपासूनच शेकडो ग्राहक HP गॅस गोडाऊनच्या समोर जमा झाल्यात। मात्र 8 वाजल्यानंतर ही नागरिकांना गॅस सिलेंडरचा स्टॉक नसल्याचे सांगण्यात आले। यामुळे सकाळपासूनच आलेल्या सिलेंडरच्या ग्राहकांना सिलेंडरच्या अपेक्षित असलेल्या ग्राहकांमध्ये रोष निर्माण झाले आणि त्यांनी गॅस एजन्सी समोर राडा घातला। त्यानंतर भंडारा पोलिसांनी यात हस्तक्षेप घातले आणि नागरिकाची समजूत घातली। नक्कीच धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।